एक महत्त्वाची बातमी। मुंबईतल्या प्रभादेवी स्थानकाजवळच्या एल्फिस्टन पुलाला म्हणजे एल्फिस्टन पूल हा अखेर इतिहास जमा झालेला आहे। हा एल्फिस्टन पूल ऐतिहासिक होता। मध्यरात्री मध्य रेल्वेने घेतलेल्या विशेष मेगा ब्लॉक दरम्यान या पुलाचं अवजड लोखंडी गर्डर हटवण्यात आलेला आहे। मात्र यासाठी रेल्वेने घेतलेल्या मेगा ब्लॉकमुळे लोकल वाहतूक विस्कळीत झालेली होती। या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल झाले। 113 वर्ष जुन्या पुलाचं गर्डर भल्या मोठ्या क्रेनच्या मदतीने उचलून रेल्वे रुळांपासून बाजूला करण्यात आलं। एकशे 12 वर्ष जुना हा पूल होता। आपण थेट जाऊया, आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बदाणे पाटील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलण्याकरता। सुस्मिता, काय अधिक माहिती? हा पूल पाडलाय त्याकरता ब्लॉक घेतलेला होता, काय अधिक अपडेट? नक्कीच आपण बघतोय की एल्फिस्टन पूल हा आता इतिहास जमा झालेला आहे। ब्रिटिशकालीन हा पूल आता नव्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याकरताचं पाडकाम हे पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतंय। समोर आपण मेगा क्रेन्स बघतो। या क्रेन्सच्या मदतीनेच जुन्या पुलाचा लोखंडी भाग, जुने दगड आणि सगळं स्ट्रक्चर हे आता निस्तनाभूत करण्यात आलेलं आहे। समोर मात्र या इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा आपल्याला पाहायला मिळतात। समोर आपण बघतो या एल्फिस्टन पुलाला आता जरी आपण प्रभादेवी पूल म्हणत असलो तरी त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूल म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्याची ती पाटी समोर दिसते। इतिहासाला जरी आपण बदलण्याचा प्रयत्न करत असलो तरी सुद्धा ज्या पद्धतीचं हे पूर्वीचं बांधकाम होतं ते आता हळूहळू हटवण्यात आलेलं आहे। 100 वर्षाहून अधिक जुना हा पूल होता, जो केयव आणि इतर अनेक महत्त्वाचे जे गिरण गावातले भाग होते त्यांना प्रभादेवीशी जोडत होता आणि म्हणून हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे। समोर आपण बघतोय आता रेल्वे लाईन्स क्लिअर झालेल्या आहे। शनिवारी रात्री 10:30 वाजल्यापासून पूर्वतयारी ही मेगा ब्लॉकसाठी सुरू झालेली होती। त्यानंतर रात्री उशिरानं शनिवारपासूनच या संपूर्ण पाडकामाला सुरुवात झाली। एकीकडे वेस्टर्न रेल्वेचा भाग आहे ज्या ठिकाणी माहीमपर्यंतच रेल्वे वाहतूक ही सुरू होती, तर सेंट्रल रेल्वेवरती सुद्धा आपण जर बघितलं तर या मेगा ब्लॉकमुळे मोठा ताण आल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। विशेष करून कुर्ल्यापर्यंत, दादरपर्यंतच ही वाहतूक सुरू ठेवण्यात आलेली होती, परंतु सकाळी 7:13 जे रेल्वे प्रशासनाकडून अपडेट आलेले आहे त्यानुसार ही वाहतूक आता पूर्ववत करण्यात आलेली आहे। हा समोरचा भाग आहे जिथून पूर्व आणि पश्चिम भागामध्ये जोडणारा एल्फिस्टन पूल यापूर्वी आपल्याला पाहायला मिळत होता। रेल्वे प्रशासन, पालिका प्रशासन, सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे अशा सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे येत हे काम केलेलं आहे। या पुलाचे जे जुने अवशेष आहेत ते सुद्धा आपल्याला एका बाजूला पाहायला मिळतात। ब्रिटिशकालीन जरी हा पूल असला तरी सुद्धा गोखले पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतल्या अनेक पुलांचं डागडुजीकरण किंवा त्यांचं ऑडिट हे करण्यात आलेलं होतं आणि या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हा पूल देखील धोकादायक असल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर आता या पाडकामाची पूर्तता झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सकाळी 7:13 रेल्वे वाहतूक, मध्य रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वेची पूर्ववत झाल्याचं पाहायला मिळते। सकाळच्या टप्प्यामध्ये काही मेल गाड्या ज्या खोळंबल्या होत्या त्या देखील आता मार्गस्थ झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक नागरिक हे कुर्ला आणि इतर आसपासच्या परिसरांमध्ये होते, परंतु रविवार असल्यानं तितकीशी गर्दी आपल्याला पाहायला मिळत नव्हती, परंतु सकाळच्या वेळेमध्ये दररोज येणारे जे नागरिक होते त्यांना मात्र काही अंशी त्रास सहन करावा लागलाय। परंतु हा त्रास चांगल्याच कामासाठी आहे, कारण एल्फिस्टन सारखा पूल हा आता पूर्ववत झाला। आपण समोर बघतोय सेंट्रल रेल्वेच्या लोकल गाड्यांची वाहतूक ही पूर्ववत झाल्याचं पाहायला मिळते। त्याचबरोबर माहीमकडनं चर्चगेटच्या दिशेनं जाणाऱ्या, दादरकडनं CSMTच्या दिशेनं जाणाऱ्या गाड्या या पूर्ववत झालेल्या आहेत। लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये काही अंशी बदल हे आपल्याला पाहायला मिळतात, परंतु साधारणपणे काही वेळामध्ये ह्या सगळ्या मेल गाड्या ज्या आहेत या पुढे मार्गस्थ करण्यात येतील किंवा त्यांचं स्टार्टिंग पॉईंट CSMTच्या ऐवजी कालच आपण जर बघितलं तर दादरवरनं काही गाड्या सोडण्यात आलेल्या होत्या। त्यामुळे एल्फिस्टन पूल जरी पाडला जात असला तरी सुद्धा नवीन पूल कधी बनणार याकरताची उत्सुकता ही महत्त्वाची असणार आहे, कारण या पुलाच्या पाडकामामुळे इतर अनेक भागांना अर्थात दादर, BKC, वांद्रे या परिसरात जाणाऱ्या वाहतुकीवरती प्रचंड ताण जो आहे तो आपल्याला निर्माण होताना पाहायला मिळतोय। सुवर्णा, नक्की सुस्मिता, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।